मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात कागदावर ज्वारीचा महापूर, पण प्रत्यक्षात शेतात ज्वारी गायब. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP योजनेचा फायदा खरंच अन्नदात्या शेतकऱ्यांना मिळतोय की अधिकाऱ्यांच्या संगमताने व्यापारी आणि दलालांची तिजोरी भरली जातीये? सन 2026-27च्या रबी आणि उन्हाळी हंगामात बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 77,160 हेक्टरवर ज्वारीचा पेरा दाखवण्यात आलाय. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकट्या उन्हाळी हंगामात ऑनलाईन पीक पाहणीतून 64,723 हेक्टर ज्वारीची नोंद झालीय. पण शेती अभ्यासकांच्या मते बुलढाण्यात उन्हाळी ज्वारीचा पेरा अत्यंत अल्प असतो. मग पीक पाहणीवर हा 64,000 हेक्टरचा डोंगर उभा राहिला कसा? हा पीक पाहणीचा पेरा शेतकऱ्यांनी नोंदवला की व्यापाऱ्यांनी? लोकप्रिय मराठी न्यूजचा हाच सर्वात मोठा सवाल आहे. बुलढाणा जिल्ह्यात खरीपात 100% सोयाबीन, कापूस आणि काही प्रमाणात मका असतो. रब्बीत गहू आणि हरभरा पिकवला जातो. देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात शाळू किंवा दादर ज्वारीचे फार अल्प प्रमाण आहे. असे असताना उन्हाळी हंगामात 64,000 हेक्टरहून अधिक ज्वारीची पीक पाहणीवर नोंद होतीच कशी? जिल्हा कृषी विभागाची 12,383 हेक्टर आणि महसूल विभागाच्या पीक पाहणीची 64,723 हेक्टर अशी एकूण 77,160 हेक्टर ज्वारीची नोंद पणन महामंडळाला मिळाली. आरोप असा आहे की व्यापाऱ्यांनी आणि दलालांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस पीक पाहणी आणि एडिट केलेले सातबारे वापरून इतर राज्यातून स्वस्तात आणलेली ज्वारी सरकारला विकण्याचा सपाटा लावलाय. उबाठा शिवसेनेचे अपंग सेल उपजिल्हा प्रमुख गणेश सोनुने यांनी या ज्वारी खरेदी घोटाळ्याची थेट चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनीही या संशयित खरेदी विरुद्ध चौकशीची मागणी केली असून ही ज्वारी परराज्य मध्य प्रदेश, कर्नाटकमधून आणली जाते. शिवाय उबाठा शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट अधिवेशनात आवाज उठवत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारी खरेदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक पाहणीद्वारे 60,000 हेक्टरच्या वर ज्वारीचा पेरा दाखवलेला असून हा पेरा शेतकरी न दाखवता व्यापाऱ्याने दाखवलेला आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ज्वारीचा भ्रष्टाचार बुलढाणा जिल्ह्यामध्ये होत आहे. यामध्ये दोषी असलेले अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे अशी माझी महाराष्ट्र शासनाकडे तक्रार असून हा माझा एक आरोप आहे. हे जे पीक पाणी हे तो शेतकरी करत असतात ना, की शेतकरी शेतामध्ये काय पिकवलं, कसं केलं, हे तर पीक पाणी शेतकऱ्यांनी केली आहे. मग व्यापारी कसं करत असतील? बोगस फोटो दाखवून या ठिकाणी व्यापाऱ्याद्वारे पीक पाहणी होत आहे. ज्वारीचा पेरा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात असल्याने सुद्धा पीक पाहणीद्वारे व्यापारी लोक 60,000 हेक्टरच्या वर पीक पेरा दाखवून ज्वारी खरेदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे व यामध्ये शासनाचं नुकसान होत आहे. म्हणून तात्काळ शासनाने यामध्ये दोषी असलेले अधिकारी या अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. सरकारने ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्यात 51 केंद्रे सुरू केली असून 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. आतापर्यंत 26,063 शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. 11 ऑगस्टपर्यंत 6,28,822 क्विंटल ज्वारी 3,699 रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आली असून शासनाचे 232,60,00,000 रुपये यासाठी मोजण्यात आले आहेत. पण एवढा निधी जात कुठे आहे? याबाबत जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी सांगितले की कृषी आणि महसूल विभागाकडून मिळालेल्या सातबारा नोंदीनुसारच खरेदी सुरू आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांनी खरेदी केंद्रांवर फक्त गोदाऊन आणि बारदाना उपलब्ध करून देणे एवढाच आपला रोल असल्याचे सांगत चेंडू पणन मंडळाच्या कोर्टात ढकलला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 51 खरेदी केंद्र आहेत आणि 51 खरेदी केंद्रावर 26,063 शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 5,824 शेतकऱ्यांकडून 3,52,514
19 क्विंटल ज्वारीची खरेदी झालेली आहे. साहेब, अशी ओरड होत आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्वारीचा पेरा अत्यल्प आहे. असं असतानाही लाखो क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात येत आहे आणि जे आहे दाखवण्यात आलेले शेतकरी आहे ते बोगस पद्धतीने आहे. हे खरं आहे का? हे तर आता शेतकऱ्यांच्या नोंदणीवर अवलंबून आहे. जिल्ह्यामध्ये एकूण रब्बी आणि उन्हाळी ज्वारीचा 77,107.21 हेक्टरमध्ये ज्वारीचा पेरा दर्शवलेला आहे. रब्बीमध्ये 12,383.40 ज्वारीचा पेरा आहे आणि उन्हाळीचं 64,723.81 अशी दोन्ही मिळून 77,107.21 हेक्टरमध्ये पेरा आहे. जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार आहे सिद्धार्थ खरात, त्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यांनी असा आरोप केला आहे की मध्य प्रदेशमधून ही ज्वारी आणून इथं विकून महाघोटाळा करण्यात येत आहे. नाही, असं तर काही अजून हे नाही झालेले. एकूण किती रुपयांची ही ज्वारी खरेदी करण्यात आली ते सांगू शकता? 130,20,48,000. साहेब, असा आरोप होतोय की काही जे व्यापारी आहे ते दलालाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्याला हाताशी धरून हा सगळा घोटाळा करताय. या संदर्भात आपण काही चौकशी करणार? नाही, असं आता हे सगळे शेतकऱ्यांनी पीक पेरा असलेलं 7/12 ऑनलाईन नोंद होते आणि त्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे वर्ग होतात. आता ते सिद्ध करणं म्हणजे हे आहे. तरी पण आम्ही चौकशी करू. काय आढळल्यास तर आपल्याला कल्पना देण्यात येईल. 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मिळालेली आहे. साहेब, आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण खरेदी केंद्रावर किती खरेदी ज्वारी झाली? नमस्कार, माझं नाव रुपेश विजय बिजेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा. DMO यांच्या अहवालानुसार 3,52,000 क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे आणि त्यापैकी आपल्या ताब्यामध्ये म्हणजे PDHच्या ताब्यामध्ये 3,25,325 क्विंटल ज्वारी कालपर्यंत ताब्यात घेण्यात आलेली आहे. तर हे जे ज्वारी खरेदी सुरू आहे या संदर्भात अशी ओरड निर्माण केली जाते आणि महाघोटाळाही म्हटलं जाते की इतकी ज्वारीचा पेरा नाही आहे बुलढाणा जिल्ह्यात आणि तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी केली जात आहे. कुठून येते ही ज्वारी? या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हे DMO यांनी खरेदी केलेली ज्वारी ताब्यात घेते व त्याचं सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वाटप करते. इथपर्यंत म्हणजे DSO ऑफिसचा रोल आहे. सर, जे उबाटा शिवसेना गटाचे जे आमदार आहे सिद्धार्थ खरात, त्यांनी अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवला आहे. काय चौकशीची किंवा काही आदेश प्राप्त झाले का आपल्या बरोबर? त्यांनी जे म्हणजे विधानसभेमध्ये जो प्रश्न मांडला आहे त्या अगोदरच मी या संदर्भात DMO यांना पत्रव्यवहार करून चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत त्यांना पत्र दिलेले आहे. बुलढाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष पेरा नसताना कोट्यवधी रुपयांची ज्वारी खरेदी केली जातीये कशी? ही ज्वारी परराज्यातून व्यापारी व दलालांनी आणलीये का? शेतकऱ्यांच्या नावावर शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला जातोय का? या संपूर्ण ज्वारी खरेदी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? याकडे आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या व बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक ABS सिमेंट स्ट्रक्चरल्स कंपनी, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.